आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत नागरिकांच्या तक्रारीमुळे चर्चेत आलेले महाड्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना अखेर निलंबित करण्यात आले। त्वचा रोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा। सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात। इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार। कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा। आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी। संपर्क 98 60 40 66 07 88 30 77 18 07। शासकीय कामात गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने ही कारवाई केली। म्हाडा येथील कामकाजावर नियंत्रण ठेवले नसल्याचे आणि कार्यालयीन तपासणीतील बाबींबाबत संधी देऊनही सुधारणा केलेली नाही। तसेच अवैध गौण खनिज प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई केलेली नाही। खानपट्टा मंजुरीच्या अनुषंगाने मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतरही वरिष्ठ कार्यालयात सादर न करणे, तसेच कार्यालयाच्या तपासणीनंतर शकपूर्ततेवेळी या बाबी निदर्शनास आलेल्या असतानाही रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत शासनाने तहसीलदार विनोद रणवरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित केले आहे। मागील काही दिवसांपूर्वी आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत एका महिलेने तहसीलदाराच्या कामाची तक्रार भर सभेत आमदारांकडे केली होती। तर पुढाऱ्यांनीही सांगितलेले एकही काम तहसीलदार करत नाहीत, त्यांच्या एजंटकडून आलेली कामे मात्र ते तातडीने करतात, असे गंभीर आरोप संजय कोकाटे यांनी केले होते। सर्वांच्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार अभिजित पाटील यांनी तहसीलदार रणवरे यांची तक्रार शासनाकडे केली होती। त्यामुळे आमसभेतून चर्चेत आलेले तहसीलदार विनोद रणवरे गेल्या 2 महिन्यांपासून रजेवर होते। अखेर रणवरे यांना निलंबित करण्यात आल्याने आमदार अभिजित पाटील यांच्या आमसभेचा पहिला झटका तहसीलदारांनाच बसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे।